नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महायुती सरकारमधील जबाबदार मंत्र्यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका। कराडमध्ये पत्रकारांशी साधला संवाद। महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णा कोयना नदीच्या प्रीती संगमावरील समाधीस्थळी महायुती सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता अभिवादन केले। पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली। कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे, कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्यासह महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी यावेळी मंत्री महोदयांसमवेत प्रीती संगमावर आले होते। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलने पत्रकारांशी संवाद साधला आणि विरोधकांवर टीका केली। मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना फलटण संस्थानचे अधिपती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली। रामराजे म्हणजेच फलटण नव्हे, फलटणमध्ये सर्वसामान्य जनता आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी दोन्ही मंत्र्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। 4 मंत्रीपद एका जिल्ह्याला मिळणं हे तसं भाग्याचं आहे आणि ते भाग्य सातारा जिल्ह्याला आज लाभलेलं आहे। मी खात्रीनं सांगतो की आम्ही चौघच्या चौघं या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या युतीचे महायुतीचे सगळे सहकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याला तर पुढे घेऊन जाऊ। आता देवेंद्रजींनी सांगितले आता महाराष्ट्र थांबणार नाही, आता सातारा जिल्हाही थांबणार नाही, सातारा जिल्हा पण वेगाने एकच मी सांगेन, जयाभाऊजी म्हटले की सातारा जिल्हावासियांनी म्हणजे काय म्हणायचं म्हणजे आनंद वाटला पाहिजे ना की आज भाजपच्या सरकारमध्ये महायुतीमध्ये आज जिल्ह्याला एवढा न्याय मिळालाय कधी नाही। ते एक काळ आपला असा होता ज्याचा उल्लेख जयाभाऊंनी केला की आपण सगळ्याच्या सगळ्या जागा खासदारांसकट सगळ्या देत होतो निवडून, पण जिल्ह्याला मंत्रीपदं पण मिळत नव्हती, एक पण मिळत नव्हतं। आज 4 मंत्रीपदं महायुती ज्याच्यामध्ये भाजपच्या सरकारमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये मिळालीत। याचं खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना जिल्हावासियांना आनंद, पण काम तर करणार आम्ही काय नुसतं बसायला तर काय मंत्री कोण झालेलं नाही, 100% काम करणार आणि नक्कीच जिल्हा जे आता भाऊ म्हणले की महाराष्ट्र जसा थांबणार नाही तसा सातारा जिल्हा पण थांबणार नाही हे लक्षात ठेवा। सातारा मित्रपक्ष आहे अजितदादांचा की जे रामराजे नेते, तुमचा संघर्ष संपणार मला कळलं नाही तुम्ही फिरून तिथंच काय संघर्ष आहे, तुम्ही मित्रपक्ष आहे तुमचा। माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे, संघर्षात ताण आणि शक्ती उरलेली नाही, काळजी करू नका। असे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही, मलाही माहिती नाही। आमच्या माहितीनुसार अजितदादा गटात आहे, मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या। खटाव येथे नामदार महेश शिंदे यांच्या जनता दरबारात 96 तक्रारींवर जागेवर झाला निर्णय, सामान्य जनता समाधानी। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या खटाव तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खटाव येथे मंगळवारी झालेल्या जनता दरबारामध्ये 96 तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आला। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न काही वेळातच सुटत असल्याने सामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न जागेवर सोडवण्याच्या उद्देशाने नामदार महेश शिंदे यांनी सातारा तालुक्यातील जनतेसाठी सोमवारी कृष्णानगर येथील इरिगेशन हॉलमध्ये जनता दरबार घेतला होता, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मंगळवारी खटाव येथे खटाव तालुक्यातील 2 जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते। जनता दरबारामध्ये एकूण 123 तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यापैकी 96 तक्रारींवर जागेवर निर्णय घेण्यात आले। 27 तक्रारी प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश नामदार महेश शिंदे यांनी दिले आहेत। या जनता दरबारात मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता, भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा आगाराचे व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, गट शिक्षण अधिकारी यासह सर्व प्रशासकीय खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते।
नामदार महेश शिंदे ॲक्शन मोडमध्ये. नामदार महेश शिंदे हे विधानसभा निवडणुकीनंतर ॲक्शन मोडवर आले आहेत. खटाव येथील निवासस्थानी ते दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे जनतेतून तक्रारींचे प्रमाण कमी झालेले आहे. खटाव तालुक्यात जनतेने मांडलेले प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य जनता आता समाधान व्यक्त करत आहे. सातारोडे येथे गुरुवारी जनता दरबार. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सातारोडे येथे यशोदीप मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या जनता दरबारात कोरेगाव तालुक्यातील सर्व प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्य जनतेने आपले प्रश्न, समस्या व तक्रारी घेऊन या दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त बुधवारी गोंदवले बुद्रुक येथील वाहतूक व्यवस्थेत बदल. पोलीस अधीक्षकांनी काढली अधिसूचना. मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील सद्गुरू परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव कार्यक्रम बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी साजरा होत आहे. भाविक आणि भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत, तशी अधिसूचना काढण्यात आली आहे. दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याबाबत मंगळवारी सकाळी 10:30 वाजता पत्रकारांना माहिती दिली. सातारा ते पंढरपूर जाणारा रस्ता पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक गावातील आप्पा महाराज चौकापर्यंत बंद राहणार आहे. त्याऐवजी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. साताराकडून पंढरपूर अकलूजकडे जाण्यासाठी पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीतील खांडसरी चौक ते दहिवडी मार्गे रानंद मार्डीवरून मसवड असा मार्ग ठेवण्यात आला आहे. पंढरपूर बाजूकडून साताराकडे जाण्यासाठी मसवड ते मायनी मार्गे सातारा अथवा मसवड ते शिंगणापूर मार्गे फलटण सातारा असा तयार करण्यात आला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची सर्व नागरिकांनी, भाविक आणि वाहन चालकांनी नोंद घ्यावी आणि पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे. कोरेगाव शहरात नगरपंचायत आणि पोलीस दलाची संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम. फेरीवाल्यांचे धाबे दणाणले. कोरेगाव शहरातून जाणाऱ्या सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम नगरपंचायत आणि पोलीस दलाने संयुक्तपणे मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केली. अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या नेतृत्वाखाली विनायक पडवळ, शेखर बर्गे, अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. सातारा जकातनाका येथून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली. आझाद चौक, जुनी भाजी मंडई परिसरातील फळांचे गाडे हटवण्यात आले. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून ते नगरपंचायतीच्या ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आले. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेले फलक, जाहिरात फलक आणि साहित्य उचलून नेण्यात आले. बहुतांशी ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व मुख्याधिकारी विनोद जळक हे फेरीवाल्यांची समजूत घालून त्यांना नियम व अटींची माहिती देत होते. महामार्गावर आणि राज्यमार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. आज सुद्धा व्यावसायिकांना समज देण्यात आली आहे, मात्र यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा लातूर राष्ट्रीय महामार्ग आणि खंडाळा शिरोळ राज्यमार्गावर अतिक्रमण होऊ देणार नाही. अतिक्रमण केल्याचे आढळल्यास कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले. वाई शहरालगत दोमडाव्या कालव्याला गळती, लाखो लिटर पाणी वाया. कार्यकारी अभियंत्यांनी घटनास्थळी दिली भेट. दुरुस्तीचे काम होणार सुरू. दोमडाव्या कालव्याला पुन्हा एकदा वाई शहरालगत सुरूर रस्त्यावर हॉटेल गंधर्व नजीक सोमवारी दुपारच्या सुमारास पाणी गळती लागली असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांनी पाहणी केली. घटनास्थळी दुरुस्तीची यंत्रणा पोहोचली आहे. 2 दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पाणी पूर्ववत सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा विभागाने कालवा अस्तरीकरण न केल्याने वाई तालुक्यात सातत्याने दोमडावा कालव्याला गळती लागत असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पाण्याअभावी गहू, हरभरा, ज्वारी ही पिके हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कालव्याला गळती लागल्याने लगत असलेला मातीचा भराव वाहून गेल्याने ओढ्याला पूर आला असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. जलसंपदा विभागाची दुरुस्तीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून कालवा बंद करण्यात आला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना घडलेल्या या घटनेमुळे शेती पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कालवा बंद करण्यात आला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांसह जलसंपदा विभागाचे अभियंते घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नसून लाखो लिटर पाणी मात्र वाया गेले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कालवा फुटल्यानंतर पाणी ओढ्यातून वाहून गेल्याने शेती नुकसानीचे अनर्थ टळले, मात्र लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.